सखी सावली काव्यांजली। प्रीतमच्या साखरपुड्याबद्दल मी एक निर्णय घेतलाय। उद्या हा साखरपुडा होणार नाही। मावशी अगं माझ्याशिवाय हा साखरपुडा होणार नाही। मी येते साखरपुड्यात। काय यार मावशी, उगाच काय स्वर ठेवलं? 2 मिनिटांसाठी किती टेन्शन आलं होतं माहितीये? तू हसतीयस? थँक्यू सो मच मावशी। उगाच एवढी नाटकं केली ना मगाशी। तुझा राग आणि रुसवा आहे ना जास्त काळ टिकून राहत नाही, ऍटलीस्ट माझ्या बरोबर तरी। तुला माहितीये मावशी आपलीच आहे, तिला कसंही गुंडाळलं तरी चालतं। आणि काय रे, असं एवढ्या गडबडीत साखरपुडा करतं का कोणी? अरे पण तुझ्या आणि आईसाठीच करतो ना एवढं घाईत, कान सोड ना। एक तर लहानपणापासून तुम्ही दोघींनी मिळून माझं जे काय लाड केलेत, मला असं वाटतं ना माझ्या बायकोनी निकितानी तुम्हा दोघींचे तसेच लाड करावेत। आणि या सगळ्या क्षणांची मी खूप आतुरतेने वाट बघितली ग, म्हणून इतक्या घाईत। सासू लाड करते, मुलं आई वडिलांची काळजी घेतात ना, तशी सून सासू सासऱ्यांची काळजी घेते। काव्या आम्हाला जशी जपते ना तशी, समजलं? आई अहो निकिता मॉडर्न असली ना तरी सुद्धा काळजी घेईल ती सगळ्यांची। एकदा का लग्न झालं ना की तिला आपोआपच कळेल की आपल्या सासरची माणसं किती गोड आहेत। मग सगळ्यांचा लळा लागेल तिला आणि मग आपसुकच सेवा करेल बघा सगळ्यांची। काय प्रीतम, बरोबर आहे ना? तूच अगदी परफेक्ट बोललीस तू। पण त्याआधी आम्हाला साखरपुडा करावा लागेल, त्यानंतर लग्न करावं लागेल, त्याआधी सगळी तयारी करावी लागेल आणि त्यासाठी आम्हाला इथून निघावं लागेल, घरी जावं लागेल। त्यामुळे आता प्लीज आम्ही निघतो, प्लीज तुम्ही उद्या सगळ्यांनी वेळ द्या। आणि मावशी तू लवकरात लवकर पोच। ताई मी पण निघते ग, पण तू भाऊजी तुम्ही विशू तू आणि काव्या तू सगळ्यांनी यायचं बर का? हा चल चल बाय बाय बाय। काम बाकी चल चल चल। हे असे गप्प काय? त्या दोघांशी काहीच बोलले नाही, जाताना नीट निरोपही नाही दिला। काही बिनसलंय का यांचं? सफेद घोड्यावरून येईल राजकुमार, तगडक 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 मला घेऊन होईल पसार, तगडक तगडक। गाढव आहेस का ग तू? अगं आई गाढव नाही ग, घोडा, घोड्यावरून येईल राज। घोडा? कुठला घोडा? अगं आई तू फोन दे ना, अगं मला रील बनवू दे ना, का डिस्टर्ब करतेस? आग लाव तुझ्या त्या रीलला। आणि कुठला राजकुमार येणार आहे ग सफेद घोड्यावर टगडक टगडक करत? अगं तुझ्या खऱ्या आयुष्यातला राजकुमार हा प्रीतम होता। त्याच्याशी लग्न झालं असतं ना तर राणी बनून मिरवली असतीस आज। पण तुझे हे रीलचेच उद्योग। अगं चांगली हातची आलेली संधी घालवली आहेस तू, आयुष्याचं सोनं झालं असतं तुझ्या। तू फोन दे तिकडे। मी काय बोलते, डोक्यात शिरतंय की नाही तुझ्या? अगं आई लागतंय ना ग। अगं साधं त्या प्रीतमला घोळात घ्यायचं होतं तेही जमलं नाही तुला? अगं तुला पूजेला एवढे पैसे खर्च करून तयार केलं, नवीन साडी घेतली, चप्पल घेतली, तुला पार्लरला पाठवलं, कशासाठी? रील करण्यासाठी, रील बनवण्यासाठी पाठवलं होतं। अगं आई लागतंय ना, किती मारतेस? लागू दे, त्या प्रीतमच्या तू नजरेत भरावीस म्हणून। हा तुझा अल्लडपण आहे ना तो लपला जावा,
थोडी मोठी घरंदाज दिसावीस म्हणून हे सगळं केलं होतं. तू बसलीस रील करत. आणि काय करायचं होतं ग तुला? त्या प्रीतमच्या पुढे पुढे करून त्याला घोळात घ्यायचं होतं. तेही जमलं नाही ना. चांगलं मोठं श्रीमंताचं घर मिळालं असतं. काव्य आणि तू एकाच घरात सून म्हणून राहिला असतात. सुखाचं झालं नसतं का आयुष्य? आता उद्या साखरपुडा आहे त्याचा. तू बस इथे रीळ करत. मलाच काहीतरी करावं लागणार आहे. कमाल कमाल कमाल. काय नशीब घेऊन जन्माला आलाय हा मुलगा. प्रीतम प्रीतम म्हणजे मला खरंच कळत नाही, इतकी कृपा देवाची कोणावर कशी काय असू शकते. इतकी विश्वजित इतकी नाही म्हणजे कमाल आहे. लोकांशी बोलतो आणि फेमस होतो. सेलिब्रिटी, सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर. आणि सगळ्यात महत्वाचं विश्वजित, त्याला हव्या त्या मुलीशी लग्न करतोय तो. त्याला हवे. आलीस तू? झालं काम? नाही, मला वाटलं काहीतरी गोडधोड करण्यात बिझी असशील. मग अशी प्रीतमनी गुड न्यूज दिली तेव्हा लगेच तू किचन मध्ये गेली ना काहीतरी गोड करायला, म्हणून विचारलं. अहो तुम्ही असं का बोलता? काय त्यांनी इतकी छान बातमी दिली ना आता, म्हणून. छान बातमी? अरे हो, येस. आपल्या प्रीतमने आज आपल्याला किती छान बातमी दिली आहे ना. साखरपुडा होणार आहे त्याचा, लग्न होणार आहे आपल्या प्रीतमचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला जी मुलगी आवडते तिच्यासोबत लग्न करणार आहे तो. नाही म्हणजे यापेक्षा ग्रेट न्यूज असूच शकत नाही. हो, खूप खुश आहे तो. अगं असणारच, ऑफकोर्स आनंदात असणार. त्याच्या एक्सपेक्टेशन्सला मॅच करणारी मुलगी मिळते ना त्याला, आनंदात असणारच तो. अगं आणि फक्त आनंदात नाहीये तो, लकी. आणि फक्त तो लकी नाहीये, तू पण तर लकी आहेस. हा मी? हा मी कशी? अगं असं काय करतेस? माझ्यासारखा नवरा मिळाला ना तुला, तू एक्सपेक्टही केला नसेल त्यापेक्षाही चांगलं का? मला माझ्या मनासारखं तर काहीच मिळालं नाहीये. काय केलं म्हणजे डोक्यात अक्कल येईल ना तुझ्या, मला कळतच नाहीये. अगं आई, सगळं केलं होतं ना त्याला पटवण्यासाठी. रील पण बनवलं होतं, बघितलंस ना तू. अगं आई, नको ना, लागतंय ग. कसली रील ग? काय चाललंय तुझं सारखं? काय फायदा झाला त्या रीलचा? आता झालं, जमलं त्याचं लग्न. तू ना एक काम कर, प्रीतमचं आणि निकिताचं लग्न झालं ना की त्या दोघांबरोबर रील कर. हा, ही शपथ, कसली भारी आयडिया दिलीस तू. अगं आई, लागतंय, जोरात लागतंय, नको आयडिया दिली मी तुला. काकू काय करते? तू बाजूला मध्ये येऊ नकोस आमच्या. काकू, अगं तिला लागेल. काय झालंय सांगशील? काय झालं? हा, तुझ्या मनासारखं झालं. आनंदाच्या उकळ्या फुटत असतील नाही तुला. हा, प्रीतमचं आणि आशूचं लग्न जुळलं नाही. माझ्या आशूच्या सुखाला ना तुझी दृष्ट लागलीये. का जळतेस का आशूवर? काही करून प्रीतमचं आणि आशूचं लग्न होऊ नये याचाच विचार करत होतीस ना तू? काकू, अगं माझ्याच बहिणीच्या सुखावर मी का जळू? प्रीतम आणि आशूचं लग्न झालं असतं तर मलाही आनंदच झाला असता ना. आपली आशू खूप चांगली आहे ग, पण प्रीतमची चॉईस वेगळी आहे. आणि आता त्यांचं ठरलंय ना, तर
आपण त्यांच्या आनंदात आनंद मानायला हवा. ए गप्प बसा. इथे तुझ्यामुळे माझ्या घरावर संकट येत आहेत. तुझ्यामुळे माझा नवरा तिथे आजारी पडलाय. सुखाने जगूच देत नाही ही कार्टी मला. किती प्रयत्न करत होते मी. अगं एवढा चांगला हुशार श्रीमंत घरचं स्थळ गेले. माझं किती नुकसान झालंय ना माझं मला माहित. अगं काकू पण तू काही बोलू नकोस ग. आणि तुला काय वाटतं ग, प्रीतमने आशूचा विचार केला नसता? तुझ्यापेक्षा 100 पट उजवी आहे माझी आशू, समजलं ना? हे जर लग्न ठरलं असतं ना तर भाग्य उजळलं असतं माझ्या पोरीचं. अगं काकू पण मी फक्त ए काही बोलू नकोस हं? आणि काय म्हणतेस ग, त्यांच्या आनंदात मी आनंद मानू? नाही मानू शकत. जोपर्यंत माझ्या आशूचं प्रीतमशी लग्न होत नाही ना तोपर्यंत मी सुखी होणार नाही, समजलं? काही पण काय बोलतेस ग, हे शक्य आहे का? तू ना तोंड उघडू नकोस, मध्ये बोलायचं नाही अजिबात. आणि का शक्य नाही? ठरवलं तर सगळं शक्य आहे. तुला एक साधं काम दिलं होतं तेही जमलं नाही ना. काही करून ना त्या प्रीतमचा साखरपुडा मोडला पाहिजे. देवा एवढी इच्छा पूर्ण कर रे माझी. तुझ्या दर्शनाला येईन डोंगरावर अनु आणि पायाने. देवा, प्रीतम ना खरंच खूप चांगले आहेत. सगळ्यांचा विचार करतात. त्यांचा साखरपुडा नीट पार पडू दे. त्यांच्या आयुष्यात सगळं चांगलं होऊ दे. त्यांना हवं ते सगळं त्यांना मिळू दे. प्रीतमला मिळालं. यू नो व्हॉट प्रीतम, यू आर अ लकी चॅम्पियन आहे माझा भाऊ. स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगतो तो. त्याला जे हवं ते करतो तो. आणि सगळ्यात महत्वाचं, त्याला हव्या त्या मुलीशी लग्न करतोय तो. नाहीतर हा विश्वजीत त्याला पसंत नसलेल्या मुलीसोबत लग्न केलंय त्यांनी. आणि आता जबरदस्तीनं त्याला तिच्यासोबत संसार करावा लागतोय. सतत असा विचार का करता तुम्ही? हे बघा, मला मान्य आहे लग्न झालं तेव्हा मी तुम्हाला आवडत नव्हते. तुमच्या मर्जी विरुद्ध तुमचं माझ्याशी लग्न झालं होतं. पण यात माझी काय चूक आहे? तुम्ही हे सगळं लग्न आधी जर माझ्याशी बोलला असतात ना तर मी तर काय, तर काय? नकार दिला असतास मला? हो, मी आपल्या लग्नाला नकार दिला असता. तुम्हाला तुमच्या मर्जी विरुद्ध माझ्याशी लग्न करावं लागलं नसतं. लग्न माझ्या मर्जीप्रमाणे झालंच नव्हतं. माझ्या आईने हे लग्न करायला लावलंय मला. गुणी मुलगा होतो ना मी त्यांचा. आईचा आज्ञाधारक मुलगा. मायेचं ओझं होतं ग डोक्यावर. आई विरोध करता आला मला तेव्हा. आता भोगतोय मी. तोंड दाबून
बुक्क्यांचा मार सहन करतोय मी. नका ना असा विचार करू. हे बघा, आपल्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाली आहे. गॉड, आता आपण मागे जाऊन काही बदल करू शकणार आहोत का? लग्न हे जन्मभराचं नातं असतं ना. ज्या क्षणी तुम्ही हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधलंत ना, त्या क्षणी मी आपलं हे लग्न, हे नातं स्वीकारलं. तुम्ही निदान आता तरी स्वीकारा. कसं स्वीकार? कशासाठी? अहो, तुम्हाला तुमची बायको जशी हवी होती ना, तसं राहण्याचा मी मनापासून प्रयत्न करते. नाही करत आहे प्रयत्न. काव्य, आपल्या लग्नाला 12 वर्ष झाली आहेत, पण तू प्रयत्न नाही करत आहे. मी तुला समजावून थकलो, पण तू प्रयत्न नाही करत. हे पाणी, कितीही प्रयत्न केले तरी तू माझ्या आयुष्याचा भाग होऊ शकणार नाही. तू अशीच आहेस माझ्या आयुष्यात, सतत सतत चिकटलेली. कितीही प्रयत्न केले तरी तू माझ्या आयुष्याचा भाग होऊ शकणार नाही. अरे वा, एवढी तयारी झाली सुद्धा. क्या बात है. मधुरा, उद्याचा दिवस आपल्या कुटुंबासाठी खूप महत्वाचा आहे आणि प्रीतमसाठी खूप स्पेशल आहे. आजपर्यंत आपण प्रीतम आणि निकिताचं बॉन्डिंगच पाहिलं. फायनली ती त्याच्या आयुष्यात येते. सून जरा वेगळं नाही वाटत? मी काय म्हणतो, आपण निकिताला सून म्हणून आणण्यापेक्षा मुलगी म्हणून आणू. काय वाटतं तुला? हे काय, तू काहीच बोलत नाहीये, सगळं मीच बोलतोय. ऑल वेल ना? बरं वाटतंय ना तुला? नाही, मी ठीक आहे. सगळं तुझ्या मनासारखं होतंय ना? आई, बाबा, झाली का तयारी? हो, कुठल्या साडीवर कुठला दागिना घालायचा याचं डिस्कशन चालू आहे का? आतापर्यंत मी बोलत होतो तर काही रिॲक्शन नव्हतं, पण आता तू आलास ना, तर आता तुमच्या गप्पा सुरू होतील, नाही का? हो, कारण की आईला माझी चॉईस आवडते. आणि आई, मला असं वाटतं की हा, येस, दिस इज अ गुड ऑप्शन, है ना? हे छान दिसेल. मलाही असंच वाटत है ना? कारण की आपली चॉईस सिमिलर आहे. किंवा आई, मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा ना हा हार याच्यावर जास्त सूट होईल. हा, सूट होईल आणि छानही आहे. पण काय आहे, तिने हा हार ना बाजूला काढून ठेवलाय. का माहितीये? तुझी बायको येणार आहे ना निकिता, लग्न होऊन, त्या सुनेला देण्यासाठी हा हार बाजूला ठेवला. गिफ्ट द्यायचा आहे तो तिला. माझ्या आईने हे लग्न करायला लावलंय मला. माझ्या आईने, आई विरोध करता आला मला तेव्हा. मी आता भोगतोय. मी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतोय. मी, तू अशीच आहेस माझ्या आयुष्यात, सतत चिकटलेली. कितीही प्रयत्न केले तरी तू माझ्या आयुष्याचा भाग होऊ शकणार नाही. काव्या,
काव्या अगं, काव्या. हा आई. काय ग, एवढा चेहरा का पडलाय तुझा? नाही काही नाही, बोला ना. लपवतेस? माझ्यापासून लपवतेस? काव्या, तुला माहिती आहे ना, माझ्यापासून तुझी कुठलीही गोष्ट लपवू शकत नाही. बोल, काय झालं ते? विशू काहीतरी बोलला असेल, हो ना? बोल, काय बोलला तो? बोल घडाघडा. आई ते म्हणाले की ते माझा बायको म्हणून कधीच स्वीकार करू शकत नाही.